नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो आता दीपावलीच्या सणाच्या निमित्त अर्णव आणि ईश्वरी खूप छान तयार होतात। आता ईश्वरी मात्र अर्णवला उठणं लावण्यासाठी छान अशी तयार होते। खूप छान तिने सर्व तयारी केलेली असते। आता ज्या दिवशी मात्र नरक चतुर्थीचा दिवस असतो, सगळेजण छान असे तयार असतात आणि आता अविनाश मामा मात्र सगळ्यांच्या समोर अर्णवला म्हणतो की हे बघ, जे काही ते कारीट आहे तर ते कारीट फोडणं हे खूप शुभ मानलं जातं। या दिवशी मात्र कारीट जे काही फोडतात तर त्याने नरकासुराचा वध केला असं मानलं जातं। तेव्हा मात्र आता लगेच अर्णव पुढे येतो। अर्णव लगेच आता मामाला म्हणतो की मामा काय म्हणतात की कारीट फोडणं म्हणजे नरकासुराचा वध केल्यासारखं आहे। तर मग आज मात्र आपल्या घरामध्ये सुद्धा एक नरकासूर आहे आणि कारीट तर मात्र मी फोडणार म्हणजे फोडणारच आणि या नरकासुराचा वध मात्र मी करणार म्हणजे करणारच। आता मात्र अर्णवने आपल्या पायाखाली ते कारीट अगदी चिरडलेलं असतं उंबऱ्यावर आणि ते कारीट फोडून आता ह्या राकेशचा अगदी ह्या नरकासुराचा खरा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर आणण्याचं ठरवलेलं असते। आता राकेश मात्र जे काही त्याचे छुपे डाव आहे हे सुरूच असतात। ईश्वरीला तो त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो। आता मात्र ईश्वरीला आता हा कार्यक्रम झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात। आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्याही मनामध्ये एकमेकांच्या प्रेमाची जाणीव असते, परंतु आता हे जे नातं आपलं आहे, कारण ईश्वरीने अगोदर अर्णवला सांगितलेलं असतं की आपल्यामध्ये कोणताही संबंध नाही राहणार, जोपर्यंत माझं मन हे अगदी होणार नाही तोपर्यंत मात्र मी काही करू शकत नाही। परंतु आज मात्र लावण्यासमोर आज ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं की अर्णवच्या नावाचं मंगळसूत्र हे तिच्या प्रेमाचा एक शिक्का मुहूर्त आहे आणि अर्णवच्या नावाचं जे मंगळसूत्र आहे अगदी मी माझ्या गळ्यामध्ये अभिमानाने घालते आणि मी माझ्या अर्णवला अगदी एक नवरा म्हणून त्यांचा स्वीकारसुद्धा केलेला आहे। तेव्हा आता लावण्याचा हे सर्व ऐकून जळफळाट होतो, परंतु लावण्याला मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं नातं काय आहे हे मात्र ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं। आता ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी काय दिवाळीच्या अगदी शुभेच्छा तू तिला देतो। ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आज मात्र मी तुम्हाला अगदी हक्काने आणि मानाने जे उठणं आहे तर ते उठणं लावणारच। तेव्हा अर्णव तर खूप खुश असतो। अर्णवला असं वाटतं की खरंच आज ईश्वरीच्या हाताने उठणं लावायचं म्हणजे आता आपल्या प्रेमाची सुरुवात तर हीच आहे। आज दीपावलीच्या मुहूर्तावर आपल्या प्रेमाची सुरुवात खरंच होईल। ईश्वरीला असं वाटतं की ह्या नात्याला काहीतरी नाव द्यायला पाहिजे, कारण अर्णव आणि आपल्या दोघांमध्ये अजूनपर्यंत आपण जगाला दाखवायला नवरा बायको जरी असलो पण तरीसुद्धा मात्र आज आपल्याला आपल्या नात्याला अगदी सुरुवात करायची आहे असे मात्र आता ईश्वरीने मनाही मन ठरवलेलं असतं। म्हणून ती आता अगदी सर्व काही आपल्या अर्णवला प्रेम देण्याचं ठरवते आणि त्याच हक्काने मी अर्णवला उठणं लावायला हवंय। ईश्वरी आता दुसऱ्या दिवशी अगदी छान तयार होते। अर्णवला सुद्धा म्हणते की अर्णव सर सकाळी अगदी छान असं तयार व्हा, मी तोपर्यंत उठणं लावण्यासाठी पाट वगैरे आहे तर ते सजवते। अंजली तर आता अर्णवला उठणं लावायचं म्हणून अंजली खूपच खुश असते, कारण ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या नात्याला आता एक नवीन अशी वळण येत आहे असं अंजलीला वाटतं। अंजलीला असं वाटतं की खरंच अर्णवच आता ईश्वरी हे दोघं आहे तर एकमेकांना सुखात ठेवू शकतील, म्हणून मात्र आता ती अगदी छान अशी तयारी करते। ईश्वरी आणि ते दोघींनी छान अशी तयारी केलेली असते आणि आता काही कामानिमित्त आता आपली ईश्वरी आहे तर ती उठणं वगैरे आहे तर छान असं कालवते। अर्णवला उठायला जाते, अर्णवला उठून ती तयार होण्यासाठी सांगते। अर्णव तर अगदी खुश असतो आणि तो स्वतःला खूप असं लकी मानत असतो, म्हणत असतो की ठीक आहे, खरंच आज मात्र माझ्या प्रेमाला सुरुवात होत आहे आणि आज मात्र मी माझ्या ह्या ईश्वरीला छान असं गिफ्ट देणार आहे। म्हणून त्याने आता ईश्वरीसाठी छान अशी मस्त तिची आवडती साडी घेऊन तो आलेला असतो, परंतु ईश्वरीला हे माहिती नसतं। ईश्वरीला मात्र आता हे जे काही आहे तर ते सरप्राईज द्यायचं असे अर्णव ठरवतो। परंतु आता अंजली म्हणते की आज ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या नात्याला सुद्धा एक नवीन असं वळण लागलेलं आहे। मग आता आईचे जे काही दागिने आहेत ते सर्व दागिने आपण ईश्वरीला घालायला द्यावे, कारण ह्या दागिन्यावर आणि ह्या प्रत्येक गोष्टीवर आता फक्त आणि फक्त
आपल्या ईश्वरीचाच हक्क आहे. ईश्वरी आपल्या अर्णवला नक्की सुखात ठेवू शकेल. हे मात्र आता लगेच ईश्वरी सगळं काही व्यवस्थित करेल असे मात्र आता ह्या अंजलीने ओळखलेलं असतं. अंजली मनोहिमन खूपच खुश असते. त्यानंतर मात्र आता ईश्वरीने छान पाटासमोर रांगोळी काढलेली असते. अंजली तयार होण्यासाठी रूममध्ये जाते आणि आता अंजली ही ईश्वरीला म्हणते की आज मात्र मी सुद्धा राजेशला उठणं लावणार आहे. खरंच राजेश खूप छान आहेत. त्यांच्या आणि माझ्या प्रेमाची जी काही सुरुवात आहे ती मात्र आता एका नवीन नात्याने झालेली आहे. राजेश सारखा नवरा मला मिळणं हे तर मी माझं भाग्य समजते. त्यामुळे मात्र आज मी राजेशला उठणं तर लावणार आहे. तर आता ईश्वरी मनात म्हणते की खरंच हा राकेश आहे तर तो कोणत्या चालीचा माणूस आहे हे मात्र अजूनपर्यंत अंजलीताईंना माहिती नाही. पण ज्या दिवशी मात्र अंजलीताईंना हे सर्व समजेल त्या दिवशी खूप त्रास झालेला असेल. त्यानंतर मात्र आता सगळेजण आत असतात. आता ईश्वरी मात्र तयारी करत असते आणि तेवढ्यात मात्र हा राकेश नराधम आहे तर तो ईश्वरी जवळ येतो. ईश्वरीच्या जवळ आल्यानंतर मात्र तो ईश्वरीचा हात धरतो. आता ईश्वरीला असं वाटतं की अगोदर मात्र आता ईश्वरीचा हात धरलेला आहे तर मात्र तिला अर्णव आलेला आहे असं वाटतं. ती खूप खुश होते. अर्णवने आपला हात धरला म्हणून तिला खूप छान वाटतं. म्हणून ती खूप खुश होऊन जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तर काय हा राकेश असतो. तेव्हा राकेश नराधम म्हणतो की आज किती काही झालं तरी ह्या तुझ्या प्रेमळ आणि अगदी मऊ हाताने तू मला उठणं लावलंच पाहिजे. तर आता असं म्हटल्यानंतर ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी रागाने मात्र याच्याकडे पाहत असते. ईश्वरी म्हणते की किती काही झालं तरी आज नराधमा, अरे तू किती काही केलं तरी मी तुला नाही सोडणार. कारण आज मात्र माझ्या अर्णवला फक्त हे अर्णव उठणं लावण्याचा माझा हक्क आहे. आणि अंजलीताई अरे देवासारखी तुझी अगदी सेवा करतात आणि त्यासुद्धा अगदी आनंदाने तुला उठणं लावण्यासाठी तयार होतात आणि तुझ्या मनामध्ये जे काही पाप आहे तर ते पाप तुझा अगदी नाश करेल. आज मात्र तुला अर्णव सर नाही सोडणार. आता ईश्वरीचा जो काही धरलेला हात आहे ईश्वरी सोडवण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस मात्र तेथे आता राकेश आता असं म्हटल्यानंतर अर्णव येतो. अर्णव घाईने मात्र त्याचा हात धरतो आणि रागाने तेथे आल्यानंतर मात्र आता लगेच अर्णव हात धरतो. अर्णव म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली ईश्वरीचा हात धरण्याची. तर आता असं म्हटल्यानंतर मात्र ईश्वरीला अगदी ती घाबरलेली असते. तिला ह्या राकेशचा खूप राग येतो. अर्णव तर खूप असा चिरडलेला असतो. तेव्हा आता अर्णव ईश्वरीचा अगदी त्याला मिठीत घेतो. ईश्वरीला मिठीत घेऊन मात्र आता अर्णव ह्या राकेशला धमकावतो. हे बघ तू कितीही पाप कर परंतु आज मात्र ईश्वरी मी तुला एक जे काही आहे उठणं जे काही दिवाळी पाडवा आहे ते दिवाळी पाडव्याचं एक आता असं छान असं गिफ्ट देणार आहे. आणि ते गिफ्ट काय असेल. आज मात्र ह्या नराधमाला मी नाही सोडणार. ईश्वरी म्हणते की सर या नराधमाला सोडू नको. तो काही पण करायला तयार असतो कारण त्याने मला आत्तापर्यंत खूप त्रास दिला, खूप फसवलं. आता मात्र तुम्ही त्याला इथून पुढे सोडायचं नाही. काही झाले तरी मात्र त्याला आता हा धडा शिकवायचाच. अर्णव म्हणतो की तू काही काळजी करू नको ईश्वरी, मी कायम तुझ्यासोबत असेल. या नराधमाचं सत्य मी आता दिवाळी पाडव्यापर्यंत नाही सगळ्यांच्या समोर आणले तर मी सुद्धा नावाचा अर्णव राजेश्रीके नाही. आणि तेच मात्र ईश्वरी तुझं ते गिफ्ट असेल. ईश्वरी म्हणते की अर्णव सर गिफ्ट तर मला अगदी पाहिजेलच कारण ह्या नराधमाचा जो काही पापाचा अंत आहे तर तो झालाच पाहिजे. कारण हा काही पण करायला तयार असतो. कायम तो मला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. मी त्याला नाही सोडणार. असे म्हटल्यानंतर आता राकेशला खूप राग येतो. राकेश आता ते दोघांना एकत्र पाहतो. आता ते दोघांना एकत्र पाहून त्याला आणखीनच धक्का बसतो. आता मात्र ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये येतात. ईश्वरी लगेच अर्णवच्या मिठीत येते. अर्णवला म्हणते की अर्णव सर बरं झालं तुम्ही त्यावेळेस तेथे आलात. तर आता काही अर्णवने आता ह्या राकेशच्या तोंडावर ते उठण्याची वाटी फेकलेली असते. म्हणून आता ईश्वरी छान पुन्हा ते उठणं तयार करते आणि आपल्या प्रेमळ हाताने अर्णवला लावते. अर्णव म्हणतो की ईश्वरी घाबरायचं नाही. आता मात्र या नराधमाला आपण काही झालं तरी धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा. त्यासाठी आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही काय करणार आहात. अर्णव म्हणतो की तू घाबरू नकोस. याच्या विरुद्ध जे काही पुरावे आहे ते प्रत्येक पुरावे माझ्याकडे आहे. आता जे पाटीलने पुरावे मिळवलेले आहेत तर ते पुरावेसुद्धा आता ह्या अर्णवकडे असतात. परंतु एक खास आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे राकेशने आत्तापर्यंत अंजलीला किती फसवलं आणि तो वकील नाही.
आत्तापर्यंत अर्णवने सगळी काही कुंडली ह्या राकेशची काढलेली असते आणि मेन पुरावा म्हणजे आता ह्या राकेशने एक वकील म्हणून अंजलीला किती फसवलं, जे काही त्या एक काका म्हणून जो आता ईश्वरीला फसवण्यासाठी जो माणूस त्यांनी तेथे आणलेला असतो आणि त्यात म्हणजे आता ईश्वरीचे जे बाबा आहे, ईश्वरीच्या बाबांना मात्र अर्णव आता समोर घेऊन येणार असतो आणि समोर घेऊन आता ईश्वरीच्या बाबांचा अपघात करणारा हाच नराधम आहे आणि याने आत्तापर्यंत किती काही फसवलं, जे काही फसवलं आहे तर प्रत्येक गोष्टीचा पुरावा मात्र अर्णवकडे असतो. म्हणून आता अर्णव ह्या पाडव्याच्या दिवशी ह्या नराधमाचा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर आणतो आणि सगळ्यांच्या समोर त्याची अगदी बाहेर हकलपट्टी करतो. आता अंजलीला हे माहिती नाही, कारण अंजली मात्र अगदी अर्णवने डॉक्टरांकडे तो अंजलीला घेऊन गेलेला असतो. अंजलीला सांगितलेलं असतं की हे बघ अंजली ताई, आज मी तुला जे काही सत्य सांगत आहे ते तुला स्वीकार करावा लागेल. आता डॉक्टरांनी जे काही अंजलीला सांगितलेलं असतं ते एक जबर शॉक म्हणून आता अंजलीला धक्का बसलेला असतो, कारण जे काही राकेश तिला गोळ्या देत असतो तर त्या गोळ्या मात्र वेगळ्याच काहीतरी आहे, त्या गर्भावर परिणाम होण्याच्या वाईट. तर त्या आता डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अर्णवला तर एक मोठा धक्का बसतोच, परंतु अंजलीला खूप मोठा एक धक्का बसतो आणि डॉक्टरांनी जे काही चेक केल्यानंतर आता अंजलीचे रिपोर्ट दिलेले आहे आणि त्यात म्हणजे आता डॉक्टरसुद्धा अगदी आता हा राकेश ज्या गोळ्या अंजलीला देतो दुधातून, तर त्या गोळ्याचा जो काही भक्कम पुरावा आहे तर तो सुद्धा सगळ्यांच्या समोर घेऊन येतो. तेव्हा मात्र आता सगळेजण अगदी जे काही पुरावे आहे राकेशच्या विरुद्ध अर्णव पूर्ण गोळा करतो आणि राकेशच्या विरोधी आता हा भक्कम पुरावा मात्र अंजलीच्या गर्भावर परिणाम करण्यासाठी ज्या काही गोळ्या दिलेल्या असतात तर त्या डॉक्टरांच्या आता मात्र जे डॉक्टर आहे तर ते सुद्धा अंजलीला सर्व सत्य सांगतात. तेव्हा आता अंजलीला धक्का तर बसतो, परंतु अर्णव आणि ईश्वरी अंजलीला समजून राकेशने ईश्वरीला कसं फसवलं, ईश्वरीबरोबर काय केलं, ईश्वरीच्या बाबांचा अपघात कसा केला, हे सगळे काही पुराव्यासहित आता सिद्ध करतो. तेव्हा मात्र मित्रांनो, अर्णवने त्याचं जे काही वाक्य आहे ते पूर्ण करून ईश्वरीला आता ह्या नराधमाच्या त्रासातून मुक्त करून अगदी त्याच्या पापाची शिक्षा त्याला दिलेली असते. अंजली मात्र आता ह्या राकेशवर खूप रागवते आणि येथून कायमचा चालता हो म्हणून आता राकेशची हकलपट्टी केली जाते. आता राकेश अगदी अंजलीच्या पाया पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु तरीसुद्धा आता ईश्वरी मात्र पुढे येते आणि एक सणकणी आता राकेशच्या कानामागे देऊन त्याला प्रत्येक गोष्टीचा जाब विचारते. तेव्हा आता मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी आता राकेशला धडा शिकवतात, तर पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.